वेलकम टू माय सिरीज गाईज पार्ट 2. आणि जसं की तुम्ही टाईम बघत आहात त्या टायमामध्ये हे बघा खूपच गर्दी जमलेली होती. या विषयीची कुठंच न्यूज नाही आली. फक्त असं जर तुम्ही सर्च केलं ही डेट टाकून जी मी रीलच्या खाली टाकली तर तुम्हाला त्याची न्यूज माहिती पडेल की नक्की काय झालेलं होतं. ओके, तर एक क्रॅक गेला होता त्या दोन्ही डब्यांच्या मधून, तर त्याच्यामुळे ही ट्रेन अशी थांबवण्यात आली होती. आणि गाईज हे जे पण लोक नाईट ड्युटीवर असतात ना ते काम खरंच असं ऐकलं आहे मी की कोणी काम नाही करत, पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला आता समजते असं की खूप काम करतात ते लोक. आता जेव्हा त्या माणसाने ती जागा चेक केली असेल जिथे हे सगळं टेक्निकल इश्यू असतात, तर त्याला असं समजलं की इथे काहीतरी झालं आहे, फॉल्ट झाला आहे. तर त्यांनी लगेच याला त्याला कॉल केला, म्हणजे जे इंजिनियर असेल जे पण असेल, तर ही पूर्ण ट्रेनचा जो डब्बा आहे तो पूर्ण एक्सचेंज केला त्यांनी. लगेच डिस्कनेक्ट केला वगैरे, लगेच सगळी एकदम फटाफट प्रोसिजर केली त्या लोकांनी. खूप भारी. हे सर्व व्हायला 4-5 तास तर गेले, पण एवढ्या लोकांचा जीव पण वाचला ना. जर ही ट्रेन चालता चालता जर अशी डिस्कनेक्ट झाली असती तर तुम्हीच विचार करा की किती मोठी न्यूज झाली असती, ज्याचा पत्ता आता न्यूजवर आहेच नाही. पण स्वामींचा आशीर्वाद आहे गाईस, म्हणून आम्ही वाचलो सिरियसली, कारण का हे खूप डेंजरवाला सीन होता. आणि मी असं होताना कधीच बघितलं नाही. तुम्ही कधी असं बघितलं आहे का की ट्रेन जागेवर इकडूनची तिकडं अशी डिस्कनेक्ट केली आणि दुसरी आणून लावली. आणि इथे हे सगळं, ही एवढी मोठी ट्रेन होती, बघितलं ना तुम्ही किती मोठी क्लिप टाकली आहे मी त्याच्यामध्ये. इतकी मोठी ट्रेन, मला तर वाटलं एक डब्बा आहे तो, पण त्याच्या सकट इंजन वगैरे सगळंच होतं. रेल्वे स्टेशनवरती सगळे सर लोक जे पण आहेत, तिथे ते इंजिनियर वगैरे होते किंवा जे पण होते सर्व, ते खूप छान आणि खूप फटाफट त्यांच्या परीने ते जसं त्यांना लवकर होईल तितक्या लवकर ते लोक काम तर करतच होते. तर गाईज हा एक खूप मोठा चमत्कार आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळाला स्वामींचा. आम्ही काय असं खूप मोठं स्वामी भक्त नाही आहेत, पण आता नवीन नवीन आम्ही स्टार्ट केलं हे सगळं करायला. आता थर्ड पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही कसं ट्रेनमध्ये गेलो आणि त्यांनी इंजन वगैरे कसं कनेक्ट केलं, आणि हे दोन जे ट्रेनचे डबे आहेत ते पण कसे कनेक्ट झाले किंवा काय त्याची प्रोसिजर होती, हे सगळं तुम्हाला पार्ट 3मध्ये समजेल. मिळतं हे नेक्स्ट सिरीज में. टाटा.